हॅलो, आज आहे बेसिक आरीवर्क शिकण्याचा डे 3. तर सगळ्यात पहिले जरी थ्रेड ह्या पद्धतीने 2 बोटांमध्ये पकडायचा. त्यानंतर नीडलचं हुक अडकवण्याची प्रॅक्टिस करायची. त्यानंतर सेम प्रकारे खालून थ्रेड पकडायचा, नीडलमध्ये अडकवायचा, थ्रेड टाईट करायचा. त्यानंतर पुन्हा नीडल खाली घालायची, त्यामध्ये थ्रेड अडकवायचा आणि जी आपली नीडल आहे ती ट्विस्ट करून बाहेर काढायची. याच पद्धतीने खालूनसुद्धा मी दाखवलं आहे की जो आपला थ्रेड आहे तो हाफ राऊंड घ्यायचा, नीडल खाली आली की, आणि थ्रेड वरती काढायचा. या पद्धतीने आपले जे स्टिचेस असतात ते तयार होतात. त्यानंतर आपल्याला एंड नॉट द्यायची आहे. त्यासाठी थ्रेड या पद्धतीने बाहेर काढायचा, नीडल खाली घालायची आणि दुसरी स्टिच त्यातून बाहेर काढायची आहे. पहिली स्टिच हुकमध्ये पकडायची आणि खालून थ्रेड ओढून घ्यायचा. या पद्धतीने आपली जी एंड नॉट आहे ती तयार होते. एकदम सोपी पद्धतीने तयार झाली आहे. त्यानंतर हा जो चौकोनी आकार आहे ह्याच पद्धतीने आपल्याला ह्याला बॉर्डर करायचे आहे, पण त्याचे जे पॉईंट्स असतात ते काढण्यासाठी एक स्टिच बाहेर द्यायची आहे क्रॉसमध्ये आणि नंतर खाली कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यामुळे त्याचे जे एजेस असतात, पॉईंट्स असतात, ते प्रॉपर कॉर्नर्स तयार होतात. याच पद्धतीने सर्कल आणि ट्रायंगलसुद्धा करायचं आहे. त्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की झिगझॅग स्टिचेस कशा घ्यायच्या. त्यामुळे आत्ताच फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा.